नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत पठण आजचा 4था दिवस आहे. अध्याय 10 ते 12 असं संकल्पयुक्त पठण मी 15 एप्रिलपर्यंत करत आहे. 9 एप्रिल ते 15 एप्रिल. आज 10 ते 12 असे हे 3 अध्याय मी पठण करणार आहे. आपण सर्वांनी ऐकून घ्यावे. मला स्वामींच्याकडूनच जणू काही संकेत मिळाला आणि त्याप्रमाणे मी हे संकल्पयुक्त पठण करण्यास उद्युक्त झाले. तर तुम्हाला ते कसं वाटतं, काय वाटतं मला कळवा. चांगलं वाटलं तर कॉमेंट्स करा. आणि श्री स्वामी समर्थांची कृपा माझ्यावर जशी आहे तशी तुमच्यावरही राहू दे असं स्वामींना सांगून मी आता अध्याय 10व्याला सुरुवात करत आहे. अध्याय 10वा. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुनी विचार, आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थ श्रमी. बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करिता यनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुर सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहोनी या स्वप्नी आयशा गोष्टी उल्हासिले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरू शोधासे. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ विश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या द्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होनी वर दैत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. ऐकोन या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोने संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ढेवियले तया लागून. शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौंजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निंघटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पढविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदूधारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढेपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी. दीक्षितांते समजले. जले भरले होते घट. तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. त्यामुळे जन झाले त्रस्त. ते दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितासी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठवला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मोरी. एके समयी एक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती. आम्ही ते जाणितो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध. सदा परिसौत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11वा.
श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे. तेथे कला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिता. ती परी मुरगोडीचे विप्र बाळापाशी सांगत. गाणगापुरी विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळ केले गाणगापूर. परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुनी आनंदले. नरसिंह सरस्वती पावले. प्रेमभावे वंदिले. प्रातःकाळी उठवून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपूनी मागुनी येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागुनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी. संध्या स्नान करावे करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येत ते. सद्गुरू प्राप्तीकरिता सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास. परी त्यांचे मानस कदा उदास नव्हेचे. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळापाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवजी. बाळापाशी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले. परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागोन या माधुकरी. जाऊन या संगमावरी. झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेर बैसोनी तिथे शिळेभरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंतास सद्गुरू प्राप्तीची लागली. हिनं आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरू चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित. स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन देती. बाळाप्पाची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पाले संगमासी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. त्यावेळी त्यांनी न मारिले. नित्य कर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले. गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून त्यासी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी. अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली. येथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीत. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. एकादशोऽध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार. हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी. आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सान्निध्य पातले. अजानुबाहू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरियले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी. स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्यासवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करूनी तयार. म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. आवश्यक म्हणून तयासी. बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री स्वामी समर्थ असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरवून घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत. त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यानी येता आदित्य. जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामीजवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनी या मधुकरी. मग यावे बिऱ्हाडावरी.
जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकारचा करोन अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्याची बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणं होते सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिली भांडणं. एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामीप्रती दृढभाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटला काही दिवस. बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबुतीनं, पडली ती पाहता उकलोन. विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने, बाळापासी यावे मरण, विष दिधले कानोल्यातून. पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी. स्वामी सेवे कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनोई समर्थासी, आपण सांगून बाळापासी शंकर पूजेनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळापाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणं, हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय, पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठी लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा, एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळापाशी, दारापुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थन देती आज्ञासी, तरी टाकूनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपटन जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभय त्यांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचलली सत्वर, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत 12 गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पण वस्तू. श्री स्वामी समर्थ. आपण आत्ता 3 अध्याय बघितले. 10, 11 आणि 12 याचं पठण आपण केलं. संकल्पयुक्त पठण मी करत आहे, ते आपण श्रवण केलं. तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा, मला ते ऐकायला आवडेल. श्री स्वामी चरित्र सारामृत पठण 9 एप्रिल ते 15 एप्रिल स्वामींची पुण्यतिथीचा दिवस आहे. 15 एप्रिल त्या दिवसापर्यंत मी हे 3 अध्याय दररोज वाचणार आहे. तुम्हाला जर आवडले, तुम्हाला जर ते वाचावेसे वाटले, ऐकावेसे वाटले तर जरूर ऐका. स्वामींच्या या 3 अध्याय दररोज वाचण्याने मन आपले प्रसन्न होते, मनात समाधान येते व घरात सुखशांती नांदते असा अनुभव आहे. तुम्ही माझ्या या चॅनलला आवडलं तर लाईक करा. तुम्ही नाही लाईक केलं, नाही सबस्क्राईब केलं तरीही महाराजांच्यासाठी ही सेवा मी केलेली आहे. ती स्वामींच्या चरणी मी अर्पित करत आहे. तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा. व माझे हे जे वाचन आहे हे तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्नेहा टी नावाचं माझं चॅनल आहे आणि आपण हे कृपया शांतपणे ऐकून मग त्यावर कॉमेंट्स करावी अशी माझी विनंती आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.